मात्र प्रतिस्पर्धी जो हलका संघ तो देऊन सुखद सौम्य धक्का देतो असं परत क्रिकेट. पण इथे मात्र दोन्ही आमने सामने काटेके टक्कर बल्लेबान तुल्यबल असे दोन्ही संघ आहे. एका बाजूला नवसाद दिवा ज्याने नाणेफेक जिंकली पहिल्यांदा क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि आमंत्रित केलं एकदंत घनसोळी या संघासाठी फलंदाजीला. फलंदाजी जोडी मात्र खेळण्यासाठी मात्र खेळपट्टीवर दोन्ही संघाचे राखीव खेळाडू कृपया करून विनंती केली जाते आपण कमेंट्री बॉक्स मध्ये यावं. नवसादी दिवा आणि एकदंत घनसोली. पहिल्या षटकासाठी पुन्हा एकदा सचिन दिवा नाव दिलं सचिनचं दिवा या नावाने ओळखला जो टकिया परत इंजुरी आली सलामीला आला नाही पण षटकासाठी मात्र तो संघाची जबाबदारी ओळखून तर सुमित या सामन्यामध्ये खेळताना दिसत नाही. अक्षय इथे खेळत नाही त्यामुळे 2 गोलंदाजी कमतरता भासते. लेट स्टार्ट टू गेम असं चेतन पांडेचा इशारा येतो. दुसरा एंडला त्याला साथ देण्यासाठी तुषार हा सज्ज झालाय स्वेरलेगला. गोलंदाज टक्क्या राईट राऊंड द विकेट. पहिला चेंडू उडवून दिला लाभ केला एक्स्ट्रा कबला नजाकत भरलेला फटका ऑन बाउंस क्रॉस द बाउंड्री फॉर 4 रन. बेहतरीन स्टार्ट तो एकदंत घनसोली. राजू फुलंत चेंडू बॅटचा फेस कम्प्लिटली ओपन केला आणि जिथं 38 मध्ये क्षेत्ररक्षण खाली असतं त्या दिशेला मात्र एक्स्ट्रा कबरला दिशा देऊन चौकार वसूल केला. खातं कोळलं स्वतःच आणि श्रीगणाशा केला एकदंत घनसोलीच्या स्कोरचा. बिनगडी बाद 4. दशरथ आणि राजू अशी सलामीची जोडी. मॅन ऑफ द मॅच एकदा घेतलाय दशरथने. विचित्र पद्धतीने स्ट्रोक केला पूर्णपणे सिलिमेंट आपला जो रित्या डायरेक्टली हिट करण्याचा प्रयत्न केला पण सुरक्षित आहे. यावेळेला राजूने सिंगल घेतली तो पोहोचला वैयक्तिक 5 वर आणि संघाची धावसंख्या मात्र पोहोचते 5 वर आणि त्या ठिकाणी राजूही 5 वर. 2 चेंडूचा खेळ झालाय. कशमकश पाहायला मिळेल. जो जिंकेल तो सायना दिवा या संघाच्या बरोबर दुसरा संघ म्हणजे 16 संघ मध्ये 2 संघ जाताना मिळतील. 8 संघ उद्या खेळतील त्याच्यामध्ये 1 संघ असे ट्रायंगल मध्ये 3 संघ. फुलटॉस घेतली बॅटवर दिशा दिली बरोबर साईड स्क्रीनच्या बाजूला 1 बाउंस क्रॉस द बाउंड्री फॉर 4 रन. बॅट मधून आता खातं खोलताना यावेळेला दशरथला मात्र पहिला चेंडू मिळाला. पहिल्या चेंडूवर मात्र त्यांनी लॉप केला बिटवीन लॉंग ऑन अँड लॉंग ऑफ. 4 धाबाने आपला एक खणखणीत खातं खोलताना यावेळेला दशरथने 4 ने तसंच पहिल्या चेंडूवर राजूने 4 ने असं पहिल्या चेंडूवर 4 धाबाने खातं खोलताना एकदंत घनसोली सुरक्षित. बिनगडी बाद 9 बिनगडी बाद. इनसाइड द सर्कल आपण पाहिलं तर पॉइंट कव्हर पॉइंट शॉट एक्स्ट्रा कव्हर सिली मिड डाऊन स्टँडिंग वर रितेश मडवी शॉट मिड विकेट शॉट स्क्वेअर लेग. लवली बॉल यार सुपरबली बॉल बुंद्यात टाकलेला डायरेक्टली हिट होतो तर इथे मात्र दशरथ नो क्वेश्चन इट बॅक टू द विलन बट जस्ट मिस्ड द डायरेक्टली हिट बाय रितेश. प्रयत्न चांगला केला तर गुड गॅदर अँड कनेक्ट इमिजिएटली ही इज थ्रू द स्टंप बट इज अ स्लाइटली आउटस्ट वाइडेस्ट ऑफ द स्टंप. 10 मात्र मिळते सिंगल. धावसंख्या डबल फिगर 10. एकदंत घनसोली नाव राजू फेसिंग टू द टकिया पिचिंग त्याला ऑप्शनच्या बाहेर ही दिशा पाहिली निहाळली एवढी चेतन पाटीलने. त्याचा निर्णय मात्र आमच्या परत दोन्ही हात पाहिला लावून सांगितले का हा एक्स्ट्रा चेंडू आणि एक्स्ट्रा धाव मात्र जाऊन मिळते एकदंत घनसोलीच्या धावफलकामध्ये. बिनगडी बाद धावा लागतात धावफलकार या बेलीला 11 बिनगडी बाद. चांगला फटका मधोमध घेतला आणि त्याला दिशा दिली स्टँड ऑन डिलिव्हर 4 रन ऑन ड्राय केला आणि जिथे बरोबर कॅमेरामॅन आहे इंडिया क्रिकेटचा त्या कॅमेरामॅनला मात्र सांगितलं हा फटका दुसऱ्यांना दाखव थेट लाईव्ह टेलिकास्ट दाखवताना. दॅट इज अमेझिंग स्ट्रोक परफेक्ट मिडल ऑफ द बॅट गुड साऊंड ऑफ द बॅट बाय राजू. 6 रन. अतिशय महागड षटक मात्र साबित होते. 5 चेंडू आतापर्यंत टक्क्याने टाकले. धावा खर्च केल्या 17. इंजोर असताना थोडासा मात्र मारक ठरतो थोडासा मात्र महागडा ठरतो. नवसाती दिवासाठी टक्क्या 17 धावा तब्बल त्याच्या वसूल केल्या. आतापर्यंत खर्च करतोय. अजून 1 चेंडू मात्र टाकायला लागेल. पुन्हा एकदा फेस करणार राजू राईट हँड ऑन द विकेट. लवली बॅटिंग लवली पुणे चेंडू डायरेक्टली 2 वेळेला मात्र 1 वेळेला दशरथ दुसऱ्या एंडला मात्र आताच आपण डायरेक्टली 8 चा शिकार होणार होता राजू. सेफ एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर मॅन्डेटरी पॉवर प्लेचे पहिले षटक टाकताना 18 धावा मात्र दिल्या टक्क्याने आणि महागडा ठरला नवसाती दिवसासाठी. खणखणीत दणदणीत आणि खणखणीत सुरुवात या वेळेला एकदंत घनसोलीत. बिनगडी बाद 18. गोलंदाजीचा विचार केला तर स्फोटक गोलंदाज आहे ते सांगोरने टाकून दिलं.
एक सुपीक मारा, चौकडी मात्र तुफानी गोलंदाजी टाकते या एकदंत घनसोळीची. आपण पाहिलंय काय गोलंदाजी आहे या गोलंदाजाकडे. दिलीप, दशरथ, श्री आणि सागर ही चौकडी अक्षरशः भेदक मारा पडते. त्यामुळे 45-50 जरी धावा काढल्या त्या सामन्यामध्ये मात्र जान निर्माण करतील. आणि त्या दिशेने पहिल्या षटकामध्ये खणखणी सुरुवात करताना राजू आणि दशरथ तब्बल 18 धावा त्याच्यामध्ये मोलाचा वाटा उचलले दोन्ही फलंदाजांनी. खास करून राजू हा हवी झालाय वैयक्तिक 12 धावसंख्येवर खेळताना चौकार षटकार खेचत नाबाद 12. नाव मॅन ऑफ द फर्स्ट बॅट्समन टू हिट हाफ सेंचुरी इन दिस सिरीज गिरीश साबण. राईट आर्म ओव्हर द विकेट. जोरदार मारण्याचा उंची जास्ती लांबी कमी होते का काय. काय कमालीची टायमिंग आहे यार. असं वाटलं तर जेल बट नेव्हर. ही मनगटातील ताकद आहे राजूची. एक कॉपी बुक स्टॉक ओव्हर द एक्स्ट्रा कव्हर बिझन एरिया फॉर 6. अफलातून बॅटिंग. नेत्र दीपक फटका एक्स्ट्रा कव्हर मिड विकेट स्क्वेअर लेग अशामुळे बरेचसे षटकार पाहायला मिळतात. पण क्वचित या दिशेला जो टेक्निकली स्ट्रॉंग असतो तो फलंदाज मात्र या दिशेला षटकार मारतो. तो मात्र वेगळा फलंदाज. तंत्रशुद्ध भक्कम टेक्निकली स्ट्रॉंग प्लेअर टू हिट एक्स्ट्रा कव्हर बिझन एरिया. मानांकित फटका दिले जिंकून घेतो फलंदाज राजू. धावसंख्या मात्र छक्कन वाढते पुढे जाते. एकदंत घनसोळीची षटकारे 24 वर. खणखणीत एक वेगळ्या मूड मध्ये आज एकदंत घनसोली. ओमान निमिष झुंजारसाठी खास भेट असेल आजचा जर दिवस घातला. बॅकफुटवर गेला. काय कला यार. ओ हो 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 अचंबित. व्हॉट अ सरप्राईज शॉट. आश्चर्यचकित शॉट ओव्हर द स्कोर पॉइंट. व्हॉट अ शॉट यार. Fabulously hit. Back foot वर गेला. That is a what the upper cut. Lovely cut यार. एस्टॅब्लिश केला वीरेंद्र सेहवाग. पण जाता जाता क्रिकेटच्या पूर्णपणे अलविदा करण्याच्या जवळ होता सचिन रमेश तेंडुलकर. त्याच्यानंतर मात्र थर्ड मॅनच्या देशाने काय अप्पर कट करायचा. क्रिकेट शेवटपर्यंत शिकत राहिला. क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर. पॅडल स्वीप मानांकित फटका कोणी आणला त्याचं नाव सचिन रमेश तेंडुलकर. अप्पर कट ओव्हर द थर्ड मॅन. काय नजाकत यार. क्रिकेट हे शेवटपर्यंत शिकायचं असतं असं उदाहरण दाखवून दिलं सचिन रमेश तेंडुलकरने. द गॉड ऑफ क्रिकेट. काय फटका यार. मन जिंकतो राजू. बॅकफुट वगैरे जागा बनलेल्या ही मनगटातील ही कला ही होती. ती स्विंग फिरवली बॅटच्या हँडल प्रमाणे आणि दिशा डीप पॉइंट. बॅटचा ठीक जवळ आला होता ते स्पष्ट. एक धाव मात्र मिळेल. काय खणखणी सुरुवात. त्यांना माहित आहे नवसाती दिवाची फलंदाजीची मजबूत फळी आपल्याला किती धावसंख्या नेईल तरी तुडवेल. त्यासाठी जेवढ्या धावा होतील तेवढ्या मात्र कराव्या लागतील. त्या कमी पडू शकतात. या अनुषंगानं मात्र चोफे फटकेबाजी राजू आणि दशरथची. राईट आर्म राउंड द विकेट. इथे मिस टायमिंग शॉट झाल्यात अडकला सोहम पहरच्या जो पॉइंट बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षण करत होता. आणि आक्रमक फलंदाज ज्याने 2 फटक्याने मात्र तमाम प्रेक्षकांचं मन जिंकून घेतली. मोहित केलं. एक पॉइंट आणि एक्स्ट्रा कव्हरला षटकार टाकून तो फलंदाज मात्र तंबूच्या असलेला. पहिला झटका एकदंत घनसोली. 21 धावांची 25 धावांची एक खणखणीत खेळी. वेल प्लेड राजू. मॅग्निफिशन स्ट्रोक. एक एक्स्ट्रा कव्हर आणि एक पॉइंट. हे फटके मात्र स्मरणात राहतील तमाम प्रेक्षकांच्या. 25 इज बॅक इन पॅव्हिलियन इज गॉन. पहिला झटका लागला. धावसंख्या धाव फळकावर यावली एकदंत घनसोलीची 31 वर. 31 एक गडी बाद. गिरीशला हा पहिला यश सांघिक. 2 चेंडूवर 2 सलग षटकार. त्याच्यानंतर सिंगल विकेट. हे एनालिसिस आहे. गोलंदाजी टाकताना जरा पहिल्या अर्धशतक स्पर्धेचं मारलं आणि MS धोनी स्टाईल मध्ये सामना मात्र फिनिश केला होता. पहिला सामना होता ऋषिका 11 ऐरोली कोलेवाडा. 12 धावांची आवश्यकता. 2 चेंडू आणि 5 धावा. तेव्हा षटकार खेचला आणि जास्ती उत्कंठा वाढणार नाही याची खात्री मात्र घेतली. लवली यॉर्क. बेहतरीन चेंडू टोळावला परंतु थोडा सावकाश घेतल्याने चेंडू गेला होता. नौखा असा सेली मिडॉनला असल्या क्षेत्ररक्षण मात्र चूक करतो. गिरीशला म्हणायचं होतं डायरेक्टली ये झपाट्याने पुढे पावलं जाय डायरेक्टली हिट कर तेव्हाच काहीतरी दर्शकला आपण मात करू शकतो. पण त्यांचा थोडा अनुभव मात्र कमी पडला. या क्षेत्ररक्षण होऊ शकतं. नव्याने खेळतो. नव्याने खेळता अनुभव येईल आणि अनुभव येता मला मॅच्युरिटी वाढत जाईल. राईट आर्म राउंड द विकेट. Oh, great Yorker, better in ball, superbly Brahmastra the cricket. End of the second over.
बाईचा इशारा येईपर्यंत एक धाव जोडली जाईल ना. 2 षटकामध्ये धावा मात्र 33. 15.5 धावा, जवळजवळ 16.5 धावांची सरासरी धावा पटकावल्या. त्याच्यात रॅपिडली ट्रिमेंडस स्टार्ट बाय एकदंत घनसोली. नाणेफेक हारल्यानंतर मात्र कोल घेतलाय तो 2 षटकापर्यंत काय होईना नवसाती दिवाचा चुकीचा ठरवलाय. त्याचं खरं कारण होतं विस्फोटक फलंदाज राजूची 25 धावांची, जे 8 चेंडू 3 षटकार 1 चौकार. 2 षटकार तर कोणताही क्रिकेट तज्ञ कायदे पंडित आला तर या 2 फटानं मुक्त कंठाने त्याची प्रशंसा करेल राजूच्या. पॉइंट बॅकवर्ड अँड डीप एक्स्ट्रा कव्हर. व्हॉट अ ग्लोवसली हिट बाय राजू एकदंत घनसोली. 2 षटकाचा खेळ संपलाय. धावा मात्र धापाळकर स्कोरबोर्ड 1 गडी बाद 33. 16.50 is a superbly rapidly run rate 33. तिसरं षटक घेऊन गोलंदाज सोहम पवार. इन बॉलिंग मार्क लेफ्ट हँड ओव्हर द विकेट. विविधता चांगली आहे. एक क्विक डिलिव्हरी त्यांनी जलगती चेंडू असा टाकला होता तो मात्र उमेशला उमगला नव्हता, समजला नव्हता. एक जलगती चेंडू टाकला होता म्हणजे तो विविधता टाकण्यामध्ये पटाईत आहे. समोर दशरथ. 12 चेंडूचा खेळ शेष आहे. कोण जाईल ट्रायंग्युलरला, कोण जाऊ मिळेल साईनाथ दिवा संघाला. नवसाती दिवा का एकदंत घुंसळी याच्यामध्ये चाललेली आमने सामनेची टक्कर. लेफ्ट हँड ओव्हर द विकेट. अभि फ्रॉम द ऑफ स्टंप वाईड होता हा चेंडू. पहिला पिचिंगला ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर. चेतन पाटीलचा इशारा पोचला हा खराब चेंडूचा आमच्या स्कोररला, अर्थातच अक्षय स्वप्नीलला. स्वप्नील आणि भावेश असे 2 स्कोरर आहेत आमच्या डाव्या आणि उजव्या बाजूला. एक चोख कामगिरी बजावताना ते इंडिया क्रिकेट सज्ज झाले. थेट प्रेक्षक दाखवणार. लेफ्ट हँड ओव्हर द विकेट. पूर्णपणे दूरवर खेळण्याचा पण पाय चाललेले नव्हते. दिशा बघितली जाईल आणि इथे मात्र तुषार सल्ला मसला तर करेल चेतनला. काय घडलं नेमकं. दोन्ही पंच येतात तुषार आणि चेतन. सल्ला मसलत होते, विचार विनिमय घेतला जाते. त्याने डिसिजन काय येईल लगेचच मात्र आपल्याला कळवण्यात येईल. तर नो बॉल वाईट नाहीये. अपील केलेली ती. ओके अपील मागितली, अपील फेटाळली झाली पण वाईट हा मात्र कायम ठेवलाय. चला अंपायर डिसिजन फायनल. पंचांचा निर्णय अंतिम राहील याची दक्षता घ्या. DRS आल्यानंतर मात्र जो थर्ड अंपायर डिसिजन असतो त्याच्यात बरीचशी चर्चा आहे का त्याच अंपायर थर्ड अंपायरचा जर अंपायर डिसिजन असतो तेव्हा बऱ्याच वेळेला चुकीचे निर्णय देण्यात आले. हा निर्णय लवकर हा नियम आहे तो हटवा असे बरेच ज्येष्ठ जे खेळाडू आहेत त्यांनी मागणी केलेली आहे. हा मारक ठरतो बऱ्याचसाठी अंपायर डिसिजन. DRS लेफ्ट हँड ओव्हर द विकेट. जोरदार मारण्याचा प्रयत्न केला. उंची जास्ती लांबी कनी. चेंडू खाली रितेश. व्हॉट अ बॅलन्स शॉट. लांब लच असं झेल घेणं अवघड असतं पण अवघड असला झेल सहज गत्या टिपताना मात्र रितेश मडवी. दोन्ही आघाडीवीर मात्र तंबूच्या आश्रयाला. 2 गडी बाद. दुसरा झटका बसला एकदंत घनसोलीला. संघाची धावसंख्या मात्र तिसऱ्या षटका दरम्यान 35. पहिला वाईट, दुसरा वाईट, त्याच्यानंतर विकेट. हा सोमच्या खात्यामध्ये हा विकेट जाईल. दर्शक वैयक्तिक 6 धावसंख्येचे योगदान देऊन परतला एकदंत घनसोलीला आणि संघाची धावसंख्या मात्र बरोबर आहे 35 वर. 35 धावसंख्या स्कोरवर लागते. 2 गडी बाद. चांगले क्रिकेट. गावदेवी मित्रमंडळ राबाडा कोलीवाडा आयोजित गावदेवी राबाडा चषक 2021 सर्व जबरदस्त या राबाडा गावदेवीच्या संघानं एकत्रितपणा पाहायला मिळाला. एक गोष्टी छोटे गोष्टींवर मग कॉमेंटेटर असो त्यांना काय लागतं, अंपायर असतं त्याला काय लागतंय, इंडिया क्रिकेटच्या काय लागतं, पंचांना काय लागतं, या छोट्या गोष्टींकडे त्यांनी लक्ष पुरवलंय. जेवढी तारीफ करावी तेवढी कमी पडेल. गावदेवी मित्रमंडळाची चोख कामगिरी. एकजूट असले तर असं चांगलं तुम्ही आयोजन करू शकता. हे दाखवून दिलं. लेफ्ट हँड स्टेप आउट केलं होतं पुढे सरसावणं. ओ इथे फलंदाज मात्र परतलाय. आणखी एक झटका. यावेळी फलंदाज आउट होताना राम. दशरथ गेले, राम गेले, राजू गेले, असे 3 झटके लागले एकदंत घनसोली संघाला. नवीन फलंदाज खेळण्यासाठी एकदंत घनसोली कडून सूरज हा फलंदाज जातो. 3 झटके लागलेत. मध्ये इथे थोडस मध्ये काय खणखणी सुरुवात केली. 2 षटकामध्ये तब्बल 33. हा षटक जरा चांगला लागलेला. 35 धावा लागले. 2 षटकामध्ये 33 होत्या. इथे फक्त 2 वाईटच्या धावा दिल्यात म्हणजे 35 धावा.
चांगलं षटक वाईटचा अपवाद सोडला तर सोहम पवार सटीक लाईन मध्ये लोखून धरतो. मोठे फटके मारण्यासाठी वंचित ठेवले दोन्ही फलंदाजांना. इथे हेल्पट्टीवर आपण पाहतो प्रशांत आणि सूरज. स्ट्राईक सूरज. Point shot, deep cover, long on, long up, deep mid wicket, deep square leg, short leg and silly mid down. बॅकफुट करत पंच केला. इथे मध्ये संधी असेल आणखी एक झटका. लवली यार, बॅक टू बॅक दोन फलंदाज इथे आणि हॅट्रिकची संधी असेल यावेळेला सोहमला. दोन हॅट्रिक आपण पाहिल्यात काय. विकी मडवी, साईनाथ दिवा यांचा गोलंदाज आणि रुद्र एलिबन माफे या संघाचा नंदन पाठक आणि काल दोन हॅट्रिक घेतल्या. आजचं अर्धशतक पाहायला मिळालं गिरीश लाजवाब. जेव्हा संघाला गरज होती त्याच वेळेला हे अर्धशतक नावावर लावता लावता फिनिश केला होता. षटकार ठोकून सामना अगेन्स्ट ऋषिका एलिबन ऐरोली कोलेवड्याच्या विरुद्ध. काय खेळी होती यार. आपल्या पहिल्या षटकात संघाचा मॅन्युअलचं दुसरं षटक टाकत होता. 21 धावा दिल्यानंतर बराचसा निराश होता. पण ऑलराऊंडरची तीच भूमिका असते. एकदा आपण अपयश ठरलो तो दुसरं इनिंग पार्ट असतो त्याच्यामध्ये आपण सक्षम होतो. म्हणून तर एक बॅलन्स संघ राहतो ऑलराऊंडर मुले. तो बॅलन्स संघ मात्र राखला गिरीशने. लास्ट टू गो. 4 झालेत चेंडू. 4 चेतन. 2 टू गो. हॅट्रिक चान्स. सोम पवार ऑन हॅट्रिक. हॅट्रिक चेंडू घेऊन लेफ्ट हँड ओव्हर द विकेट. चांगला चेंडू होता. इथे मात्र बॅकफुटवर गेला. त्याला कट करायचा होता प्रशांतला. चेंडू चकून गेला टक्क्याच्या हातामध्ये. बिहाइंड द स्टंप विकेट कीपर गॅदर द बॉल. नो रन. सुरेख षटक. वापसी करणारा षटक नवसाती दिवासाठी सोहम पवार. त्या दोन षटकामध्ये 33 धावा तब्बल चुकून काढल्या होत्या. इथे मात्र सामन्यामध्ये वापसी करून दिले सोहम पवारने नवसाती दिवे संघाला. लेफ्ट हँड ओव्हर द विकेट. हलक्या हाताने फक्त त्याला दिशा दिली. घोषित क्षेत्रामध्ये मात्र 1 धाव मिळते यावेळेला प्रशांतला. षटकाची समाप्ती. 3 षटकाचा खेळ संपलाय. पहिल्यांदा फलंदाजांना आमंत्रित केल्यानंतर धावा लावल्यात यावेळेला 3 गडी बाद 4 गडी बाद 36 धावा. 36 लॉस ऑफ 4 विकेट. एक इथे मध्ये जान आणली. सामन्यामध्ये वापसी करून दिलं. कमबॅक करणार षटक. या षटकामध्ये केवळ धावा दिल्या फक्त 3 धावा आणि 3 गडी बाद. व्हॉट अ एनालिसिस फिगर. लवली इकॉनॉमिकल फिगर बाय सोहम पवार. जो जिंकेल तो साईनाथ दिवा या संघाच्या बरोबरीने जाईल ट्रायंग्युलर मध्ये. अशी काटेकी टक्कर आपण पाहतो. एका बाजूला बॅटिंग करता एकदंत घनसोली आणि याच गावातला नवसाती दिवा फिल्डिंग मध्ये आपला कसब दाखवताना अखेरचा हाणामारीचे षटक. या मागच्या सामन्यामध्ये सामना जास्त अतितटीचा होणार नाही आणि तिथेच मात्र षटकार ठोकले या रितेशने. तोच आक्रमण येतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. हाणामारीचं षटक टाकण्यासाठी समोर खेळण्यासाठी फलंदाज श्री. बॅकफुटवर गेला. हलक्या त्याने त्याला दिशा दिली. शॉर्ट स्क्वेअर लेगला स्ट्राईक रोटेट केलं यावेळेला श्रीने. सदोतीस धावा लागतात दाभोळकर. अजूनही 5 चेंडूचा खेळ उर्वरित आहे. 5 चेंडू मध्ये किती धावा काढेल पण धावा काढाव्या लागेल. प्रतिस्पर्धी व्हेरी स्ट्रॉंग द बॅटिंग लाईन. नवसाती दिवा राईट आर्म ओव्हर द विकेट. इथे मध्ये उडून देण्याचा प्रयत्न केला जातो. स्क्वेअर लेगला तिथे क्षेत्ररक्षण मात्र सज्ज आहे. फील्ड करेल. हातामध्ये चेंडू घेईल फेकेल ऑन द स्टंप. त्याची लाजबाब थ्रो होती. लावणबे अंदामध्ये मात्र थ्रो फेकले. 1-2 धावांसाठी मात्र वंचित ठेवलं यावेळेला. प्रशांतच्या खात्यामध्ये 1 धाव जाते. 1 धावने 1 दंत घनसोली मात्र पोहोचते पुढे. 4 गडी बाद 38 धावा. 38 लॉस ऑफ 4 विकेट. लास्ट ओव्हर इन प्रोग्रेस. रितेश मडवी इज द मॅन ऑफ नवसाती दिवा इज बॉलिंग मार्क. गतीमध्ये परिवर्तन केलं. ऑफसाइड ऑफ स्टंपला जवळ होता कारण ऑफ स्टंपच्या बाहेर तो आला होतास पुढे. त्या अनुषंगाने व्हॉट अंपायरिंग यार. रूल माहित असावं आणि तेवढा अनुभव निश्चित आहे चेतनकडे. लवली अंपायरिंग बाय चेतन पाटील. नो वाईड कॉल. लाजवाब चेंडूची विविधता. हालचाली पाहताय पूर्णपणे. ज्यापर्यंत श्री हालचाली करतो पॉपिंग क्रीज त्याच्यानंतर पॉपिंग क्रीज मध्ये चेंडू टाकण्यासाठी आल्यानंतर चेंडूला मात्र सोडतो. दॅट इज हुशारीची गोलंदाजी. इंटेलिजंट बॉलिंग बाय रितेश. नक्की दिली गेंदबाजी. आतापर्यंत चेंडू टाकले 4. 3 धाव फक्त खर्च केले. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. धावा लागल्यात 39. 4 गडी बाद. 5वा चेंडू अखेरच्या षटकातील रितेश.
जोरदार मारण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू जातो लेग साइडला. हुक केला होता. फक्त एक धाव. 2 षटकामध्ये 33, नंतरच्या 11 चेंडू मध्ये केवळ फक्त 7 धावा. कमालीची वापसी. याचं श्रेय जाईल सोहम पवारला, कारण 3 धावा ते 3 खिंडार म्हणजे 3 गडी गारद केले आणि तिथे बॅकफुटवरला आणलं एक दंत घोंसुलीला. हे क्रिकेटचं खरं आहे, गोलंदाज काय कमाल करू शकतो हे दाखवून दिलं सोहम पवारनं. आणि त्याच्यात पावलावर पाऊल ठेवून मात्र गोलंदाजी शेवटचं षटक हाताळताना रितेश मडवी ला जवाब. यार, क्रिकेटमध्ये असे चढ उतार पाहायला मिळतं, ते आपण स्पष्ट दिसते या सामन्यामध्ये. जोरदार मारण्याचा प्रयत्न केले, चेंडू जाते मिड विकेटच्या ठिकाणी. येथे झेलची संधी आहे, झेल सुटला, मात्र 2 धाव मात्र मिळाल्या यावेळी प्रशांतला. तिसरा धाव करण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु फलंदाज प्रशांतला परतावा लागेल. शेवटच्या चेंडूवर तिसरी धाव घेताना धावचीत बाद झाला प्रशांत 5व्या गडीच्या रूपाने. 5 गडी बाद 42 धावा, 43 धावांचं आव्हान सेट केलं. 43 टू विन. बघूया 43 धावांना कसा समोर जाईल. सामना जबरदस्त आहे, कारण गोलंदाज आपण पाहिलंय दिलीप दशरथ, त्याच्यानंतर श्री आणि सागर अशी चौकटी. हे चौकट आहे, चौकडी अक्षर आग ओकते. हे 2 सामन्यामध्ये त्या मात्र सामन्याचे चित्र पालटल्यामध्ये हे गोलंदाजाचं यश महत्वपूर्ण आहे. 43 धावांचं आव्हान आहे. सामन्यामध्ये निश्चित मजा येईल, कारण सजासजी मात्र जर ज्या ऍक्शन मध्ये सागर गोलंदाजी टाकतोय, ज्या ऍक्शन मध्ये श्री गोलंदाजी टाकतोय, सामना बदल नवसाती दिवायला देणार नाही. पण जशा तसं उत्तर देण्याची किमया मात्र चंद्रकांत ठकिया, रितेश आणि अर्थातच या स्पर्धेतलं अर्धशतक वीर गिरीश सावंत हा काढू शकतो, देऊ शकतो टक्कर. सामना बॅलन्स, दोन्ही साइडला 50-50. गावदेवी मित्र मंडळ राबाडा कोलेवाडा आयोजित गावदेवी राबाडा चषक 2021. काय सामने झाले कालपासून. सामन्यामध्ये अक्षरशः उत्कंठा वाढवली आणि ती कायम राखली दुसऱ्या दिवशी. दुसऱ्या दिवसामध्ये काय अफलातून सामने पाहायला मिळाले. त्याच्यापैकी ऋषिका 11 आणि नवसाती दिवा ही लढत पाहिली. 48 करावे किरण स्मृती थोडीशी वन साइड मॅच झाली, परंतु त्याच्यानंतर रिविशा ऐरोली आणि एकदंत घनसोली हा सामना मात्र कायमस्वरूपी हृदयात राहील तमाम प्रेक्षकांच्या. 2 चेंडूमध्ये 1 धाव ही काढू दिली नाही सागरने आणि एकदंत घनसोली संघाला अशक्य प्राय जे वाटत होतं विजय ते संपादित करून तिसऱ्या फेरीत मजल मारून दिली. 43 टू विन. 43 धावांचं आव्हान आहे ट्रायंग्युलरला पोहोचण्यासाठी नवसाती दिवा. पावणे 11 धावांची जबरदस्त सरासरी 10.60 इज रन रेट रिक्वायर्ड टू विन दिस मॅच. सामना जिंकण्यासाठी 43 धावा बरोबर सरासरी राखल्या 10.60. जवळपास 11च्या सरासरी मध्ये 4 ओव्हरमध्ये सामना जिंकायचा असेल, ट्रायंग्युलर मध्ये प्रवेश करायचा असेल, म्हणजे कमीत कमी तिसरा ट्रॉफी अट्रॅक्टिव्ह ट्रॉफी जे बरोबर ऑरेंज आणि गोल्ड असं मिश्रण आहे ट्रॉफ्यांच्या, ते मोहित करतात. काय ट्रॉफीज आहेत लाल जबर ट्रॉफ्या. कमीत कमी एकही तरी हक्क मात्र मिळेल सामना जिंकल्यानंतर. जो हक्क मात्र सांगितला काल साईनाथ दिवा, त्याचे खरे शिलेदार होते अर्थात 2 यंगस्टार उमी प्रकाश केनी अँड साहिल स्वप्नील नाईक याने कालचा दिवस गाजवला. यंगस्टार आले आणि त्याच्यामध्ये अनुभवाचा मात्र भेदक मारा दाखवला अजिंक्य आणि प्रेमानंद केनी, जितेन केनी यांनी साथ दिली. आणि त्याच्यानंतर यष्टाच्या पाठीमध्ये निलेश चंदू पाटील अक्षरशः मात्र मोहित केलं एक एक्सचित करताना. साईनाथ देवा एस्टरडे इज रिच ऑन ट्रायंग्युलर. चला पहिलं षटक घेऊन येतो अर्थातच दिलीप. चांगली गोलंदाजी आहे, व्हेरिएशन आहे गोलंदाजाकडे. एकदंत गंज मॅन्डेटरी पावतं पहिलं षटक टाकण्यासाठी समोर खेळण्यासाठी फलंदाज तुषार पाटील फेसिंग आउट द मॅन्डेटरी पावचं पहिल्या षटकातील पहिला चेंडू बॅकअप आणि कव्हर पॉइंट शॉट एक्स्ट्रा कव्हर सिली मिड अप डीप एक्स्ट्रा कव्हर वाईडिश अँड डीप मिड विकेट. पहिला चेंडू दिलीप फुलटाचोड उडून देण्याचा प्रयत्न, चेंडू हातामध्ये सहज गत्या. पहिल्या चेंडूवर पहिलाच हादरा. इथे माटे जबरदस्त धक्का दिला दिलीपने. लो फुलटॉस होती, क्षेत्रक्षणाच्या कुठे मात्र फुलटॉस मात्र फेकून देऊ शकला असता, पण जिथे मिड विकेटला कावू कॉर्नरच्या बाजूला जो क्षेत्रक्षण त्याच्याच हातामध्ये मात्र हा झेल. राम लवली कॉट राम
चांगला झेल घेतला रामने आणि दिलीपला पहिलं यश, सांघिक यश पहिलं. इज अ गोल्डन डक. तुषार बॅक इन पवेलियन. गोल्डन डकचा शिकार झाला. 0-1 गडी बाद. नाव दिवाचा सचिन टकिया चंद्रकांत पाटील. जबरदस्त काय अनुभवी असा फलंदाज. बऱ्याच वेळेला धावा अर्धशतक आपल्या नावारलेलं. आपलं नाव लौकिक नवी मुंबई नाही तर भिवंडी उरण रायगड मध्ये पोहोचून आलेला हा फलंदाज मात्र जाऊन मिळतो गिरीशला. अर्धशतक ठोकलं पहिलं आणि पहिल्या अर्धशतक ठोकताना फक्त चेंडू घेतले 24 चेंडू मध्ये अर्धशतक ठोकताना 5 षटकांची ज्याने आतिषबाजी केली तो गिरीश आहे. दुसरा चेंडू खेळण्यासाठी दिलीपचा. डावखुरा फलंदाजाने मात्र ही स्पर्धा गाजवली. ओमिनी काल गाजवली. डावखुरे फलंदाज राईट डाऊन द विकेट. ओहो पायाला लागल्या जोरदार अपील. धाव मात्र मिळणार नाही कारण खेळण्याचा प्रयत्न नव्हता. डेलिब्रेट 22 चेंडू मध्ये अर्धशतक 52 धावा नाबाद त्याच्यामध्ये 5 षटकार यांची आतिषबाजी. काय खेळी होती यार. नाबाद 52 धावा 5 षटकार 3 चौकार. धन्यवाद स्वप्नील. पण आता यावेळेला खेळायला अति महत्वाचा सामना आहे. ट्रँगल मध्ये प्रवेश करण्यापूर्वीचा सामना. राईट डाऊन द विकेट. गतीमध्ये परमिकडे स्ट्रोक केला. इथे मात्र हो खराब क्षेत्ररक्षण मध्ये का अडखलला हे सामान्य पलीकडे होता. पाय अडखलला तिथे आणि चेंडू मात्र सब करी चेंडू सीमा पार. बॅट मधून तडाखा दिला गिरीश सावंतने आणि 4 धावा वसूल केल्या. बाउंड्री खेचताना 4 धावाने धावसंख्या 9-7 वाढली जाते. पुढे 4 ने खाता खोलतो तिसऱ्या चेंडूवर. पहिला चेंडूवर विकेट. दुसरा चेंडू डॉट. तिसरा चेंडू मात्र खराब क्षेत्ररक्षण. इथे खेळपट्टीने अडथळा निर्माण केला का थोडं चुकी झाली हे मात्र न समजण्या पलीकडचं कोड आहे. ते कधी सुटेल तर सामन्यानंतर, सामना हारल्यानंतर ते धावांचं मात्र मोल समजेल. व्हेरी बॅट फिल्डिंग इज देअर. शॉर्ट स्क्वेअर लेग अँड मिड विकेट विजन एरिया. राईट आर्म फ्रॉम द विकेट दिलीप. शॉट पूल करताना मात्र जो चौकार गेला त्यात माझी चुकी नव्हती. डेफिनेटली माझा पाय अडकला. इथं मात्र आकाशात ते स्पष्ट आहे. स्पष्ट आकाश. तिथे मात्र माझे जे डोळे आहेत ते कदापि मात्र चूक करणार नाही. इथे मोठा फलंदाज बाद. गिरीश हा दुसरा गाडीच्या रूपामध्ये बाद होते. 9-7 दिवाला लागतोय. जबरदस्त हादरा. ज्या फलंदाजाने शेवटच्या पण शर्तीने लढत दिली, एकाएकी झुंज दिली, 52 धावा नाबाद सामना जिंकून गेला, तोच फलंदाज मात्र स्वस्तात परतला. अडचण निर्माण केल्या गिरीशने म्हटले आपल्या संघासाठी. दुसरं यश दिलीपला. मी म्हटलं होतं चौकडी ही कमाल करते स्पर्धेमध्ये. अजूनही सागरचं षटक आहे, अजून श्रीचं षटक, अजून दशरथचं षटक आहे. हे गोलंदाज सहजासहजी धाव मात्र जमू देणार नाही. त्यासाठी झगडा लावेल, मेहनत करायला भाग पडतील, घाम करायला लागेल. मेहनतीचं फळ यशामध्ये रूपांतर करून जाईल 9-7 दिवाला. पण त्यासाठी सचिन तेंडुलकर मला का म्हटलं जातं हे सिद्ध करण्याची हीच वेळ आहे या चंद्रकांत पाटील टक्याकडे. अशा वेळी ज्या संधी मिळतात त्या वारंवार मिळत नाही. जेव्हा जेव्हा संधी मिळाल्या त्या निखरल्या गेल्या. बिखरता गेला नाही हा फलंदाज बऱ्याच मोक्याच्या क्षणी. हे मात्र कुशल मुवमेंट आहे. अडचण येत आहे, बिकट परिस्थिती आहे. पराभवाचे सावट मात्र संघा अवतीभवती आहे 9-7 दिवसच्या. कारण 2 गडी बाद 4. राईट आर्म ओव्हर द विकेट. इथे वळाला हुक करायचा प्रयत्न केला तर टायमिंग करू शकला नाही. मिडियम ऑफ द बॅट. चेंडू गेला शॉर्ट स्क्वेअर लेगला. धाव मात्र मिळत नाही. काय षटक आहे यार. लवली यार. अर्थशः झगडायला भाग पडतो फलंदाजांना हा दिलीप. पहिला चेंडू विकेट, दुसरा डॉट, तिसऱ्या चेंडूवर चौकार. तिथे थोडासा फंबलिंग झाला. चेंडू सीमापार. विकेट आणि डॉट. लास्ट डिलिव्हर. शेवटचा चेंडू लास्ट डिलिव्हरी. शेवटचा चेंडू मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या दिलीप घेऊन राईट आर्म ओव्हर द विकेट टू टक्या. मनामध्ये वेगळे विचार आहेत. हा चेंडू कोणत्या प्रकारे स्लोवन का लेग ब्रेक स्लोवन का मध्येच यॉर्क, काय विचार असेल, काय चेंडू असेल शेवटचा तो टाकण्यासाठी दिलीप यॉर्क करण्याचा प्रयत्न केला होता. कलाईच्या मन मोडलं होतं. क्लिक केलं होतं शॉर्ट स्क्वेअर लेगला. लवली आता ब्रह्मास्त्र पैकी इट्स एक्झॅक्टली मिडल अँड लेग स्टंप. व्हॉट कलाई. स्विंग केलं फलंदाजानं. यावेळेला फ्लिक केलं, सिंगल घेतली. एंड ऑफ द सुपर डुपर ओव्हर. 5 धाव फक्त खर्च केल्या आणि 2 झटके आघाडीला परतलं तंबूच्या दिशेला तुषार आणि गिरीशला. काय लाजवाब षटक यार. नजर लागण्यासारखं षटक. 11.60 ची जी सरासरी पाहिजे होती, फक्त 2 क्षेत्ररक्षण आपल्या संरक्षणासाठी होते 30 यार्डच्या बाहेर. आणि तेही असताना मोजून मापून
हे षटक टाकलं दिलीपने एकदंत घनसोलीसाठी फक्त 5 धावांचं आणि 2 झटके दिले मात्र 9-7 दिवाला 2 गडी बाद 5. येणार चेंडू 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि 38 धावा. 18 गेंदे 38 सरासरी वाढली जाते. साडे 12 धावा जवळ जवळ जातात कारण 13 धावाच्या सरासरी जाते कारण 38 धावा. येणारे 18 चेंडू जिंकण्यासाठी फक्त 5 धावा लागल्यात. यातून बाहेर यायला लागेल त्यासाठी चोख भूमिका सिलेक्शन ऑफ द शॉट हे निवडायला लागेल. चेंडू निवडायला लागतील मोठमोठे फटक्यांसाठी चंद्रकांत टक्याला राईट आर्म ओव्हर द विकेट डचण्यात येतो. इथे तेच तरा चेंडू टाकला गुल्लर टप्पा पिचिंग डायरेक्ट स्टंपच्या बाहेर. इथे मात्र वाईटचा इशारा आमच्याकडे पोहोचवताना अंपाच्या रूपामध्ये चेतन पाटील. एक्स्ट्रा धाव मिळते. एक्स्ट्रा धावने मात्र स्कोर मात्र सावकाश घेताना जातो 6 वर. 6 for 2 wicket loss. The same situation of the Eden Garden Kolkata semi-final 1996. श्रीलंका अगेन्स्ट इंडिया. रमेश परतला होता कालुर्थांना. जयसूर्य परतला होता 2 गडी बाद 3 अशी दयनीय अवस्था होता. अरविंद डिसल्वा इज अ मॅजिक इनिंग प्लेड. तिथे मॅजिक इनिंग खेळायला लागेल अरविंद डिसल्वा सारखी दोघांपैकी एकाला तरच हा सेमी फायनल सारखा सामना मात्र आपल्याला जाऊ शकतो ट्रायंग्युलर सीरीज वर. अन्यथा एकदंत घनसोली बराचसा मागे सोडील आपल्याला. काय सुरेख गोलंदाजीचं दर्शन घडतो ना. एक गोलंदाज दर्शन चांगला फटका. इथे मात्र काय जसं झालं लावलं होतं ते झाल्यात मात्र अडकला फटका यावेळेला धीरजचा. बरोबर मधोमध्ये गोड आवाज आला होता परंतु शत्रक्षणसाठी मात्र तिथे भिंत उभी केली होती. कमेंटेटर यू आर ऍब्सोल्युटली राईट. पाय माझा अडकला होता. डोंट बी कमेंट तुझं होतं ते मी चुकीचं ठरवते का 2 झेल घेऊन तसं सांगताना हा शत्रक्षण सायलेक्ट करतो अशा शत्रक्षणाला. कारण बॅकवर्ड मिड विकेटला जेव्हा शत्रक्षण अडकला चौकार वसूल केला होता तेव्हा आमचा अंदाज होता. अंदाज खोटा ठरवला या शत्रक्षण. ला जबाब शत्रक्षण घ्या. ब्युटिफुल फिल्डिंग कॅचेस विन द मॅचेस. व्हॉट अ बॅलन्स ऑफ द एक्स्ट्रा कबा. चांगला फटका मात्र चांगल्या फटकावर बाद होता मात्र झल बसते मनामध्ये यावेळेला धीरजच्या. हार्ड लक धीरज. त्याचा लवली स्ट्रोक यार. झटका लागला तिसरा. 3 गडी बाद. धावसंख्या केवळ आणि केवळ 7 धावा. आता मात्र जोडी जमवायला लागेल. जी जोडी जमली होती वर्ल्ड कप 2011 मध्ये गौतम गंभीर अँड MS धोनी. MS धोनी त्यामुळे सामना उडून गेला. इथे 30 गत आहे. MS धोनी मध्ये कोणाला तरी खेळायला लागेल. गौतम गंभीर एकाने 7 देणं गरजेचं आहे तरच शक्य. कारण 7 धाव फक्त लागल्याच. 43 धावांचं आव्हान आहे. जिंकण्यासाठी 36 धावा अजून काढाव्या लागतील. ट्रायंग्युलर पोहोचण्यासाठी याच गावातला 9-7 संघ दिवा. रितेश चांगला फलंदाज आहे पण या वेळेला खेळावा लागेल चंद्रकांतला घेऊन. जोरदार फटका मारला चेंडूला दिशा दिली स्क्वेअर लेगला पण तेच तरफ असं शत्रक्षण पाहायला मिळते. सुरेख ऑन द लवली थ्रो यार. सुरेख का चेंडू फेक केली. अचूक फेक माझ्या हातामध्ये जाते यावेळेला श्रीच्या. धाव मात्र मिळते फक्त 1. दुसरं षटक प्रगतीपर असताना 4 चेंडू आतापर्यंत झाले आणि धावा लागल्या. स्कोर बढती केवळ 8. 3 चेंडू झाले कारण 1 वाईड होता पहिलाच. पहिला चेंडू वाईड दुसरा 1 विकेट 1 असं विश्लेषण आहे षटकाच्या दशरथच्या. इज अ 4th डिलिव्हरी राईट अप ओव्हर द विकेट ऑन द सचिन ऑफ दिवा टक्या. पॉइंट कबर डीप एक्स्ट्रा कबर लॉंग ऑन लॉंग ऑफ. जोरदार प्रहार केला. ही ताकद टक्याची अपुरी पडली. मोठी मासली जाळ्यात अडकली. वाट कॅच यार. स्वस्तात परतावा लागतं यावेळेला टक्याला. सब डिसमिसल. ब्युटिफुल कट इन डीप स्क्वेअर लेग विजन एरिया. वळाला होता. ताकद मनगटातली थोडी कमी पडली. आणखीन एक झटका. गडी क्रमांक बाद होते 4था टक्याच्या रूपामध्ये. खूपच बिकट नाजूक अवस्था 9-7 दिवाची. 4 गडी बाद 8. 4 गडी बाद 8 लक्ष्य 43 धावांचा 4 ओव्हरच्या मॅच मध्ये. त्यापैकी या षटकाचे दुसऱ्या षटकाचे जसने आतापर्यंत 4 चेंडू टाकले आणि फक्त 2 धावा खर्च करीत 2 धक्के दिले. एक चंद्रकांत टक्याला आणि धीरजला त्याने जाल्यात अडकवलं. व्हॉट अ बॉलिंग एनालिसिस. दॅट इज अ सुपरबली
योजनाबद्ध गोलंदाजी, गेम प्लॅन जबरदस्त होता. बरोबर ज्या वेळेला सामना खेळत होते तो गेम प्लॅन करत होते हे एक दंत घनसोली आणि ओमानवरून निश्चितच मात्र हे प्रमुख त्यांचा निमित झुंजाराव बराच मध्ये खुशीमध्ये असणार, यामध्ये दुमत नाहीये. राईट आर्म ओव्हर द विकेट. हा चेंडू ओ हो सुपर बॉलिंग यार. गुडलेंडवर टप्पा पडल्याने चेंडूचं वळण घेतलं होतं, पूर्णपणे चेंडू आत आणला होता असं स्पष्ट दिसत होतं, कारण चेंडू खेळताना रितेश मात्र बॅक फुटवर गेला होता, मागे सरसावला होता. स्वीट डिलिव्हरी. फक्त धाव मिळेल एक ने धावसंख्या जाते 9 वर. 9 धावा आणि 4 गडी बाद. पण काही होऊ शकतो. क्रिकेट इज अ गेम चान्स. मनगटातून अजून कॅपॅसिटी आहे रितेशकडे. सामना बनवण्याचा डेथ स्टेट ऑफ द ग्राउंड आणि त्यात सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं, चांगले क्षेत्ररक्षण. आणि षटकाची मात्र इथे समाप्ती. इथे 2 षटकं संपल्या. 2 षटकामध्ये उत्तर आहे. 43 धावसंख्येला 9-7 दिवा या मोठ्या सामन्यामध्ये 4 गडी बाद 10. येणार चेंडू 12 चेंडू आणि 33 धावा. 12 गेंदे 33 रन. सुरेख सामना. बराचसा सामन्यामध्ये अशा आकडे मात्र जिंकून देणारे ठरलेले आहेत, पण त्यासाठी निखरायला लागेल, त्यासाठी भयानक हल्ला करायला लागेल. हे षटक असेल, या षटकामध्ये कोणता तरी एक षटक ठरवायला लागेल, त्याच्यामध्ये आपण टार्गेट करू शकतो. टार्गेट कोणाला ठरवलं? दोन्ही गोलंदाज मात्र खतरनाक आहे. दोघांचे ऍक्शन. डोमॅनिक क्लार्क इज अ सुपर बॉलर ऑफ द इंग्लंड. काय ऍक्शन आहे गोलंदाजाची, प्रभावी सोडलं या गोलंदाज श्रीने. श्री येतो आपला वैयक्तिक पहिलं आणि संघाचं तिसरे षटक घेऊन. 12 चेंडू 33 धावा. 33 धावा 12 चेंडू. कोणत्या क्षणी मात्र सामन्याला बऱ्याच वेळेला असे अशक्य गणन आकडे होते, तेव्हा रितेशने तेच आकडे मात्र आपल्या सामन्याला जिंकून देताना नवसाथी दैवाला एक वेगळं विजयात रूपांतर करताना बऱ्याच वेळा पाहिले. पण यावेळेला मात्र हेच आकडे त्याला पुन्हा एकदा पुसून टाकायचे आहेत. 12 चेंडू 33 धावा. राईट आर्म ओव्हर द विकेट. हो तेच तरा चेंडू उचली घेतली, अपटी बार सोडला, चेंडू सरळ गेला, सुंगती हुई गेंद गई तीसरी हाथों में विकेट कीपर के. एक ताकद दिली, बाउन्सिंग बाउंड टाकला. काय ऍक्शन आहे यार, सुपरबली ऍक्शन, जस्ट लाईक द डोमॅनिक कॉक ऑफ द इंग्लंड. जबरदस्त यार. ओपनिंग क्रीज मध्ये रिलीज करतो तेव्हा इथे पाहण्यासारखी ऍक्शन असते. सर रिचर्ड हॅडली अनदर इज अ न्यूझीलंड हॉनर. सर रिचर्ड हॅडली राईट आर्म ओव्हर द विकेट. यॉर्करकडे गेला, इथे मात्र चेंडू दिशा दिली, शॉर्ट स्क्वेअर लेगला जमन क्षेत्ररक्षण येतो, एकदा पूर्ण केली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला, इथे मात्र डायरेक्टली हिट जर गेली असते तर कदाचित मात्र वेगळं निर्णय द्यायला भाग पडला असता अंपायरला. पण रनिंग बिटवीन द विकेट इज सुपरली सोहम बिटवीन रितेश मडवी. तेच तर मग धावसंख्या दोन्ही वाढते 12 वर. अशा प्रकारे धावा मोठे फटके येत नाही तेव्हा मध्ये एखादे गॅप मध्ये काढून अशा धावा मात्र हालता धावफलक काढावा लागेल दोन्ही फलंदाजांना. राईट आर्म ओव्हर द विकेट. गतीमध्ये परिवर्तन मध्ये ऑफसाइड ऑफ स्टंपला दिशा मात्र भटकली होती यावेळी श्रीची. ऑफसाइडला पिचिंग झाला, इशारा दिला चेतन पाटीलने वाईडचा. अतिरिक्त धावसंख्येत भर पडते, धावसंख्या पुढे सरकते. 9-7 दिवायची. 43 धावसंख्येला उत्तर देणं 13 गडी बाद. 13 लॉस ऑफ 4 विकेट. 10 चेंडू आणि 30 धावा. 10 गेंदे 30 रन. बॅकवर्ड पॉइंट कव्हर पॉइंट डीप एक्स्ट्रा लॉंग ऑन लॉंग ऑफ डीप मिड विकेट आणि डीप स्क्वेअर लेग. जोरदार ही ताकद आहे रितेशची. going and सुपर डुपर फ्लाइट 6 रन. अजून सामना ऑन है, पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. असे कित्येक वेळा बॅटचं पाणी पाजले प्रतिस्पर्धीच्या गोलंदाजा पिछे काढताना याच रितेशने इथे मात्र आपल्याच घरच्या मैदानावर घरच्या प्रेक्षकांना ही जादूगरी खेळी दाखवण्याच्या तयारीमध्ये खेळ सुरू केलाय. षटकार खेचला, धावसंख्या मात्र थेट नेली 18 वर 19 वर. 19 लक्ष्य 43 धाव. षटकार मात्र बऱ्याचशा सामन्याच्या जवळपास विजयाच्या निवून जातील. व्हॉट अ लवली शॉट एल ओव्हर द डीप मिड विकेट विजन एरिया. श्री कमिंग बॉल. ओ हो अंडर प्रेशर आलं यावाला श्रीवरती. पिचिंग झाला, फुल टच टाकताना दिशा मात्र हरवून बसला. वाईट +2 नाव 21. 21 धावा. आणखीन 22 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी. चेंडू शिल्लक आहेत 9 चेंडू आणि 22 धावा. 9 चेंडू 22 धावा. व्हॉट अ मॅच यार. समीकरणच्या आकडे षटकाराने किती जवळ आणले. काही करू शकतो पण हम किसी से कम नाही असं मारा माता टाकण्यामध्ये पटा येत आहे. श्री वळाला, फेकून दिला लेगला, डोक्यावरून एक दस्तक देऊन मस्तक वरती 6 रन. मस्त शॉट,
जबरदस्त फटका. या षटकाराने 2 षटकार. याला बोलतात जिगरबाजी खेळी, धाडस, धैर्य, चिवट, चिकाटी ही ठेवली शेवटपर्यंत. रथी मारथी परतले. तुषार गेला, गिरीश गेला, टक्क्या धीरज. रथी मारथरी पडले. फक्त मी आहे आणि मी काही करू शकतो असं नवी मुंबईच्या क्रिकेटमध्ये बऱ्याचशा नवी मुंबईच्या संघांना मात्र दाखवून दिले याच रितेशने. व्हेरी डेंजरस प्लेयर बाय रितेश मडी. सलग 2 षटकार इथे पाहायला मिळतात बॅट मधून रितेशच्या. प्रेशर ऑन द श्री, राईट हॅम ओव्हर द विकेट टू रितेश. गतीमध्ये परिवर्तन, इथे मात्र चौक. विजयाचा अडचण दूर केली. 2 षटकार, पण काय चेंडू टाकला हलवा ऑफसाइड ऑफ स्टंप. वरून मारण्याचा प्रयत्न मात्र फसला. या वेळेला प्रमुख अडचण होता. इज बॅक इन पवेलियन इन. रितेश परतला पण सामन्यामध्ये जान आणून गेला. अजूनही सामना मात्र बाकी आहे असं सांगणार. जबरदस्त 2 षटकार. संघाची धावसंख्या 27. अजून 16 धावांची आवश्यकता. 16 धावांची आवश्यकता आहे या वेळेला. अजून बोलाय ना. 7 चेंडू आणि 16 धावा. 27 धावा लागल्यात. येणारे 7 चेंडू मध्ये 16 धावा. एका षटकार अजून सामन्यामध्ये वापसी करून देऊ शकतो नवसाथी दिवा. कारण डावखारे फलंदाजाने मात्र कालचा आजचा दिवस गाजवलाय. गिरीश काल ओमी प्रकाश केनीने गाजवलं, आज गिरीशने गाजवलं. आज या वेळेला मुख्य जशाने गाजवायला लागेल. दाखवून द्यायला लागले का ही खेळपट्टी आहे ती डावखुऱ्या फलंदाजासाठी सुसज्ज आणि लाभदायक फलदायक आहे. हे सोहमपरला प्रूव्ह करायला लागेल. 7 चेंडू आणि 16 धावा. 7 गेंदे 16 रन. काय गोलंदाजाने मात्र हार मानली नाही. सुरेख चेंडू स्लो वनचा टाकला. विकेट घेतली रितेशची. इथे टायमिंग मिस टायमिंग. आणखी एक झटका लागेल काय. ओ हो कम्युनिकेशन जुळलं नाही. दिलीप गेला होता. दिलीपने मात्र ट्राय शेवटपर्यंत करणं गरजेचं होतं. 2 धावा मिळाली. झेल पडला तेव्हा वेळ निघून गेली होती. 2 धावा मात्र खात्यात टाकल्या खातं खोलताना सोहम पवारने. येणारे चेंडू 6 चेंडू 15 धावा. 6 गेंदे 15 रन. काट वाट मॅच यार. कालपासून मात्र रोमांच आणि रोमांच, उत्कंठा आणि उत्कंठा पाहायला मिळते. गावदेवी राबाडा चषक 2021. हो 14 धावांची आवश्यकता. माफ करा 14 धावा. 6 चेंडू 14 धावांची आवश्यकता आहे. कारण 16 धावा 2 धावा काढल्या. 6 गेंदे और 14 रन. गावदेवी मित्रमंडळ राबाडा कोलीवाडा यांचं सुरेख आयोजन. गावदेवी राबाडा चषक 2021 त्यामध्ये चाललेली काटेकी टक्कराच्या शेवटच्या दिवसामध्ये नवसाथी दिवा आणि एकदंत घनसोळी जिंकण्यासाठी आकडे समीकरण 6 चेंडू 14. समोर फलंदाज हर्षल ऑन स्ट्राइक. हेच आकडे मात्र पार करायला लागतील. साईनाथ दिवा दुसरा संघ दिव्याचा जाऊ शकतो, परंतु 6 चेंडू मध्ये 14, 6 चेंडू 12 हे समीकरण मात्र दिविशा ऐरोली या बलाढ्य संघासमोर काढू दिलं नव्हतं. जो गोलंदाज येतो निर्णायक षटक टाकण्यासाठी, मॅचचा हिरो मागच्या दिविशा 11 ऐरोलीच्या सागर. 6 गेंदे 12, 2 चेंडू 1 काढू दिली नाही. हाच तो गोलंदाज. याच गोलंदाज म्हणून अशक्य वाढणार ते आकडे पुसून टाकले. सामना आपल्या संघाला जिंकून दिला. येथे 2 धावा जास्त, माफ करा 8 धावा पाहिजे होत्या दिविशा, पण इथे 6 चेंडू 14 खेळण्यासाठी हर्षल. पॉइंट कव्हर पॉइंट डीप एक्स्ट्रा कव्हर लॉंग ऑन लॉंग ऑफ डीप मिड विकेट डीप स्क्वेअर लेग शॉर्ट स्क्वेअर लेग अँड सिली मी डाउन अँड बॅकवर्ड पॉइंट कव्हर पॉइंट इनसाइड द सर्कल. सागर येतो. 6 चेंडू 14 राईट हॅम ओव्हर द विकेट. ओलेंचा चेंडू ड्राईव्ह केला, दिशा दिली मिड विकेटच्या ठिकाणी. जोपर्यंत चेंडू जाईल राम इथे थोडं हॅमलिंग झालं होतं असं ठीक थ्रो, परंतु इथं थोडा मात्र उंची घ्यायला लागली. 2 धाव पूर्ण केले. या धावाने मात्र नीचे दडपण कमी होऊ दडपण वाढलं जातो क्षेत्ररक्षणावरती. दॅट इज लवली रनिंग बिटवीन द विकेट बिटवीन हर्षल अँड सोहम पवार. येणार चेंडू 5 चेंडू 12 धावा. 5 गेंदे 12. धडकने तेज होते बिने. हाय होल्टाज मॅच. नवसाथी दिवा अगेन्स्ट एकदंत घनसोली. Now bowling Mark Sagar. Second delivery to Harshal. Right arm over the wicket. Oh, Beamer टाकला. No ball. ये है दडपण प्रेशर फक्त प्रेशर. नो बॉल प्लस 2 अशा 2 धावा. आणखीन एक जर बीमर टाकला तर गोलंदाजाला मात्र दुसरी मोहीम
शोधावे लागेल एकदंत घनसोलीला, कारण गोलंदाज बाद होईल असा प्रयोग केला दुसरा. 5 चेंडू आणि 10 धावा, 5 गेंदे 10 रन. काय मॅच यार, धडकणे उत्कंठ वाढत जाणारा सिगेला पोहोचवणारा सामना. व्हॉट अ सेन्सिबल क्रिकेट गोइंग ऑन. गावदेवी राबाडा चषक 2021 प्री ट्रँग्युलर मॅच. नवसाथी दिवा अगेन्स्ट एकदंत घनसोली. 4 ओव्हरमध्ये 42 धावा कडे 23 धावांचा सेट केला. रथी मारुती या तंबूच्या आश्रयाला ओनली यंग ब्रिगेडर ऑन द विकेट. हेल्पटेर सोहम आणि हर्षल यंग ब्रिगेडर आहेत. नाव हर्षल फेसिंग टू द सागर ऑन द राईट. फ्रीचा चेंडू झेल घेऊन मात्र उपयोग नव्हता. जे सुटला फ्रीच्या चेंडूवर मात्र ड्राईव्ह केलं तर चेंडू गेला बॅकवर्ड पॉइंटला. जे सुटला दिलीप कडून धाव मात्र आली एक चेंडू मात्र हा होता फ्रीचा तो मन टोळवताना. 4 चेंडू आणि 9 धावा, 4 चेंडू 9 धावा, 2 चेंडू 1 धाव काढू दिली होती याच गोलंदाजाने. अशक्य वाटणारा विजय मात्र मिळून एकदंत घनसोलीला. त्यामुळे हा सामना खेळायला मिळाला. पण ह्याच गोलंदाजा मात्र ही जादू केली तर गोलंदाजाचा मात्र दिवस अजून संपलेला नाही. हे मात्र सागरला गोलंदाज उचलून धरतील आणि ज्यांचा आत्मविश्वास गमावलाय ते आश्वासन पुन्हा सामन्यामध्ये गोलंदाजी टाकताना दिसतील. येणारे 4 चेंडू आणि 9 धावा. बॅकवर्ड पॉइंट शॉट सिली मिड ऑफ. ही डावखुरे फलंदाजाची खेळपट्टी लाभदायक आहे. ओमीने गाजवलं डावखुऱ्याने, गिरीशने गाजवलं, आता गाजवतो डावखुरा सोहम पवार. क्लास शॉट त्या कमाने करण मित्र मंडळीच्या कमाईला मात्र सलामी देणारा षटकार बॅट मधून सोहम पवारच्या. आणखीन 3 धावांची आवश्यकता. 3 चेंडू 3 धावा. ट्रँग्युलरला पोहोचण्यासाठी नवसाथी दिवा संघाला. व्हॉट अ मॅच यार. रथी महारथी स्वस्तात, तुषार स्वस्तात, गोल्डंडा गिरीश 4 वर, चंद्रकांत टक्क्या 2 वर, धीरज 0 वर. रितेशने बाजू धरली 17 धावांची. म्हणून मात्र स्वप्न हे रितेश आहे नवसाथी ते साकार करण्याच्या जवळपास. हा नवसाथी दिवा काय खेळ यार. अक्षरशः डावखुऱ्या फलंदाजासाठी नंदनवन ही खेळपट्टी बनवली. त्या सर्व खेळपट्टी बनवणाऱ्या क्युरेटरचा मात्र धन्यवाद मानणारे डावखुरे फलंदाज. कारण तब्बल 54-54 धावा काल चोपल्या 3 सामन्यामध्ये. ओमी प्रकाश केनीनं अर्धशतक डावखुऱ्या फलंदाज गिरीशनं आज लावलं आपलं पहिल्या स्पर्धेमध्ये. डावखुरा फलंदाज आणि डावखुरा फलंदाज अडचणीने असताना षटकार ठोकून जवळ आणतो नवसाथी दिव्याला सोहम पवार. 3 चेंडू आणि 3 धावा. व्हॉट अ मॅच यार. सागर निघतो राईट हँड फ्रॉम द विकेट टू सोहम पवार. इथे मात्र चेंडूला दिशा दिली. चेंडू जातो घोषित क्षेत्रामध्ये जाईल का. एकदा पुणे केले, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला आणि त्या प्रयत्नात सफल. इथे मात्र स्कोर लेवल 2 चेंडू 1, 2 चेंडू 1 हा आकडा कंपल्सरी. रितेश 2 चेंडू 1 आकडा हा या गोलंदाजासाठी मात्र शुभ आहे. लकी नंबर, कारण याच लकी नंबरवर त्यांनी सामना जिंकून दिला होता. 2 चेंडू 1 काढू दिली नव्हती तगड्या संघ दिविशा 11 ऐरोलीला. पर बघूया बार दिवाळी होती नाही असं म्हटलं जातं. बघूया दिवाळी साजरी करेल का दुसऱ्यांदा याच आकड्यावरती. 2 चेंडू आणि 1 धाव कंपल्सरी या टार्गेट. हा नियम आहे स्पर्धेचा. काय खेळला यार. मॅच्युरिटी परिपूर्ण फलंदाज खेळला हा सोहम. न डगमगता षटकार खेचला. 3 चेंडू 3 जेव्हा अपेक्षा होती चेंडू मात्र टोळाला होता लेग साइडला. 2 धावा वसूल. 2 चेंडू 1 धाव. इट्स जस्ट लाईक द एम्ब्रेला फिल्डिंग. 36 सारखी जसे उघडतो तसे क्षेत्रक्षणात 2 चेंडू 1 धाव. राईट हँड फ्रॉम द विकेट. कॉंग्रॅच्युलेशन नवसाथी दिवा. दुसरा दिवा संघाचा हा संघ ट्रँग्युलर मध्ये. साईनाथ दिवा काल, आज दिवस गाजवला नवसाथी दिवा. विघ्नेश व्हॉट अ मॅच यार. पण हा आकडा मात्र यावेळेला लकी साबित ठरला नाही सागरसाठी. हार्डला एकदंत घनसोली. पण एक ट्रॉफी देऊन आपल्याला सन्मानित केलं जाईल या स्पर्धेमध्ये. गावदेवी मित्रमंडळ आयोजित रबाडा कोळीवाडा गावदेवी राबाडा चषक 2021 मध्ये सन्मान चिन्ह देऊन आपणाला सन्मानित केलं जातं. आणि सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ज्याने